नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला उपवासाची थाळी ही रेसिपी दाखवत आहे। त्यामध्ये मी भगर, आमटी आणि बटाट्याची उपवासाची भाजी ही दाखवणार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण एक वाटीभर मी भगर घेतलेली आहे। ही भगर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता आपण ही भगर भाजून घेणार आहोत। तर चला आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी भगर भाजायला टाकलेली आहे। अगदी बारीक गॅसवर ही भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर चला मैत्रिणींनो, आपण आता ही भगर भाजून घेऊया। आणि ही भगर भाजली की फुलली जाते, त्याच्यामुळे थोडीशी मोठी होती। तर आपण ही भगर भाजून स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण ही भगर मंद गॅसवर भाजून घेऊया। आता आपली भगर भाजून होत आली आहे। आपण आता ती एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ही भगर थंड व्हायला आपण काढून घेतलेली आहे। ही भगर बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि नंतर थंड झाल्यावर स्वच्छ पाण्याने ती आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर चला मैत्रिणींनो, तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊया। मी आता गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे। आता ह्या कुकरमध्ये मी एका वाटी भगरीला 5 वाटी पाणी याप्रमाणे माप घेतलेलं आहे। एका वाटी भगरीला 5 वाटी पाणी घ्यायचं आहे, कारण भगर ही फुगली जाते, त्यामुळे पाण्याचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे। आता या पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे। 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे। चला तर मग आता हे पाणी आपलं उकळलं आहे, त्यामध्ये आपण आता भगर धुवून टाकून घेऊया। तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भगर टाकून घ्यायची आहे आणि त्या अगोदर आपण त्यामध्ये 1 चमचा तूप आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित आता हलवून द्यायचं आहे आणि आपल्याला पाण्याला उकळी आली की 2 मिनिटं ती तशीच ठेवायची आणि नंतर कुकरला आपण झाकण लावून घेऊया। आणि भगरीमध्ये तूप आणि मीठ घातल्यामुळे भगर ही एकदम मोकळी होते आणि पाणी उकळून घेतलेलं असतं आणि त्यामध्ये तूप मीठ घातल्यामुळे भगर एकदम मोकळी होते। तर चला मैत्रिणींनो, आता ही आपली भगर शिजलेली आहे। बघा किती सुंदर भगर अशी आपली शिजलेली आहे। आता आपली भगर रेडी झाली आहे। आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया। आता मी येथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि वाटीमध्ये एक कूट घेतलेला आहे। या कुटामध्ये मी शेंगदाणे बारीक करताना त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे टाकून वाटून घेतलेलं आहे। त्याला फक्त एकच गरका द्यायचा आहे आणि थोडंसं जाडसर कूट ठेवायचा आहे। आणि आता कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण ही बटाटे बारीक कट करून घेऊया। आता आपले बटाटे कट झालेले आहे। आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊया। तर असे बटाटे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। आता एक निर्लेपची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे, छोटे चमचे तूप टाकलेले आहे। आणि आता त्यामध्ये मी जिरे टाकले आहे। आता आपले जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत। आता आपले जिरे तडतडले आहे, त्यामध्ये बटाटे टाकून घेऊया। आता बटाटे आपण व्यवस्थित असे हलवून घेणार आहोत। आणि बटाटे हलवल्यानंतर आपण त्यामध्ये आता जो कूट तयार करून ठेवलेला आहे तो कूट आपण टाकणार आहोत। त्या कूटमध्ये मी बारीक करताना हिरवी मिरची बारीक केलेली आहे, त्यामुळे आपण हिरवी मिरची बटाट्यामध्ये फोडणी टाकलेली नाही। आता आपण तो कूट त्यामध्ये टाकून घेऊया आणि भाजी व्यवस्थित हलवून घेणार आहोत। तर चला मैत्रिणींनो, आता आपण भाजी व्यवस्थित अशी
हलवून घेतले आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आता ही व्यवस्थित आपण पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता आपली ही भाजी आपण आता 2 मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनटं वाफ भरू देऊ त्या भाजीला. हे बटाटे उकडलेले आहे त्यामुळे भाजी ही पटकन तयार होते. आता याच्यावर झाकण ठेवू आणि आता ही 2 मिनटात आपली भाजी रेडी झाली आहे. मी सर्विंग बाउलमध्ये ती काढून घेतलेली आहे. तर चला, आता आपली भाजी सर्विंग बाउलमध्ये काढलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, किती सुंदर दिसते ही आपली बटाट्याची भाजी आणि टेस्टला पण खूप सुंदर लागते. तर आता आपण आमटी करून घेणार आहोत. चला तर मग त्यासाठी मी आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आपण आता हे शेंगदाणे भाजून घेऊया. आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि आता हे मी भाजून घेणार आहे. आता गॅसवर कढई ठेवली आणि आता त्यामध्ये शेंगदाणे मी टाकून मंद गॅसवर ते भाजून घ्यायचे आहे. आणि शेंगदाण्याची साल काढायची नाही, सालीसहित आपल्याला ते शेंगदाण्याची आमटी करायची आहे. तर बघा मैत्रिणींना, आता हे शेंगदाणे आपले भाजून होत आले आहे. आता आपण त्या आमटीमध्ये मी काय काय टाकणार आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे. आता हे शेंगदाणे भाजून होईपर्यंत आपण त्याची तयारी करून घेऊया. त्यामध्ये आपण 5-6 मिरच्या, कोथिंबीर आणि जिरे आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तर चला मैत्रिणींनो, आपण आता शेंगदाणे आपले भाजून होत आले आहे. आपण आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले. त्यात थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण त्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता ती बारीक आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे शेंगदाण्याची. आता आपण फोडणीसाठी एक कढई ठेवू. आपण ज्या कढईमध्ये बटाट्याची भाजी केली आहे त्याच कढईमध्ये आपण आता ही आमटी करून घेणार आहोत. आता त्यामध्ये आपण 2-3 चमचे मी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे. आता आपण त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं वाटण तयार करून ठेवलं आहे ते आपण आता या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत. तर चला मैत्रिणींना, आपण आता यामध्ये वाटण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण ते वाटण फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता त्यामध्ये ते मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी टाकून घेणार आहे. आपल्याला ज्याप्रमाणे पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत. आता आपल्याला त्यामध्ये 5-6 आमसूल टाकायचे आहेत. आमसूल टाकल्यामुळं आपली आमटी ही टेस्टला खूप छान लागते.
तर बघा मैत्रिणींनो, आपण त्यामध्ये आमसूल टाकून घेणार आहोत. आता त्यामध्ये आमसूल टाकल्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकूया आणि ह्या आमटीला 2-3 मिनटं फक्त उकळी येऊ द्यायची आहे. चला आता मैत्रिणींनो, आता आपण या आमटीला थोडा वेळ उकळू देऊया. 5 मिनटं त्याला उकळू द्यायचं. आणि तर बघा मैत्रिणींनो, आपली आता आमटी रेडी झालेली आहे. आता आपण सर्विंग प्लेट तयार करूया. तर अशा प्रकारे आता ही आपली 5-6 मिनटं उकळून झालेली आहे आमटी. आणि आता आपण ती प्लेटमध्ये भगर आमटी आणि भाजी मी सर्व केलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी भगरीच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ही भगर आमटी आणि बटाट्याची भाजी मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे.